श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राविषयी माहिती आणली। तर आपल्याला माहिती की आता स्वामी पुण्यतिथी सप्ताह आलेला आहे, त्यानंतर आपण दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी ह्या सप्त्यामध्ये गुरुचरित्र पारायण आवर्जून करत असतो आणि करायलाच पाहिजे। वर्षातून 2 तरी पारायण आपल्याला करायला पाहिजे, कारण की कसं आहे बघा, हे सप्ताह काळामध्ये खूप म्हणजे जास्त संख्येने पारायणाला लोक बसतात, सेवेकरी बसतात आणि आपल्या माऊलींचा संकल्प असतो की सप्त्यामध्ये जेवढे पारायणाला बसले तर जे पण संकल्पात केलेलं असतं की जेवढे संख्या म्हणजे जेवढे सेवेकरी पारायणाला बसले तेवढ्यांचं पुण्य प्रत्येकाला लागावं। म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 15-20 हजार लोक 15-20 लाख लोक सहज बसतात पारायणाला, तर प्रत्येक सप्त्यामध्ये 15 लाख 20 लाख असे बसतात। पण ह्या मागच्या सप्त्यामध्ये जवळजवळ 55 लाख पण ते पूर्ण जगाची संख्या मोजलेली होती त्यांनी। तर म्हणजे आपल्या भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा गुरुचरित्र पारायण होत असतात आणि कुठे इंग्लिश संस्कृत, त्यानंतर संस्कृत नाही सॉरी इंग्लिश होतं, हिंदी होतं, कन्नड होतं, तेलुगू होतं, म्हणजे हे जे आपल्या सगळ्या भाषेत जे आहे ना सगळं प्रत्येक राज्यामध्ये त्या त्यांच्या भाषेनुसार ते होतं, नाही तर बाहेरच्या राज्यात होतं, बाहेरच्या देशात होतं। त्यात मागच्या सप्त्यामध्ये दत्त जयंती सप्त्यामध्ये सगळ्या पूर्ण जगाचे त्यांनी नोंद केली होती। तर किती झाले होते, तर 55 लाख सेवेकरी पारायणाला बसले होते। आणि माऊलींचा असा संकल्प असतो की जेवढी संख्या बसल्या पर त्यांचं एक विशेष असतं, म्हणजे अट असते की ती एकाच वेळेला वाचायचं असतं। म्हणजे उदाहरणार्थ आता केंद्रामध्ये 8 ते 10चा टाइम दिलेला असतो, मग त्या वेळेला त्याच्या संकल्पात असंच असतं की एका वेळेला वाचणाऱ्यांचा, मग आता 8 ते 10 उदाहरणार्थ 8 ते 10चा टाइम दिलेला आहे, तर जेवढे सेवेकरी 8 ते 10 वाचन करतील ना तेवढ्यांना त्याची पुण्य मिळतं, असं त्यांची फलश्रुती मिळत असते। पण असं नाही की मग सगळ्यांना एकच टाइम दिलेला असतं 8 ते 10, मग हे आम्ही 8 ते 10 वाचलं, मग मला आज जमत नाही, मग मी नाही का समजा मला जमत नाही 8 ते 10, मग मी दुपारी एकटे येऊन वाचून जाईल, मी सकाळी पहाटे एकटे वाचून जाईल, तर असं नाही। मग तसं जर केलं तर आपल्याला एकच पारायणाचं पुण्य लागतं, परंतु आपल्याला जो संकल्प असतो तो संकल्प पूर्ण जगामध्ये एकाच वेळा वाचणाऱ्यांसाठी असतो तो। तर असं असतं, म्हणून आपल्याला सप्त्यामध्ये जास्तीत जास्त गुरुचरित्र पारायण करायचे असतात। परंतु कधी कधी असं असतं, लग्न असतं, कुठे बाहेर जाणं असतं, काही पिरियड्स असतात महिलांचे, किंवा काही सुतक कीर्ती असे काहीतरी अडचणी पण असतात, मग त्यावेळेला आपल्याला पारायणाला बसता येत नाही, बरोबर आहे, त्यावेळेला पारायणाला बसता येत नाही। मग आता काय होतं, पारायणाला बसता नाही आलं किंवा आपलं गुरुचरित्र होत नाही, परंतु सप्त्यामध्ये मग आपल्याला काहीच सेवा करायची नाही का, मग आता पारायणाला बसता आलं नाही म्हणजे आता काहीच नाही, तर केंद्रामध्ये तर तसे दुसऱ्या पण भरपूर सेवा असतात। यागाची सेवा असते, प्रहराची सेवा असते, त्यानंतर तुम्हाला सांगते पाठाची सेवा असते, त्यानंतर आरतीची सेवा असते, भरपूर भरपूर सेवा असते, खूप सेवा असते, साफसफाईची सेवा असते। म्हणजे एक दिवस जरी केंद्रात तुम्ही साफसफाई केलं तर एक गुरुचरित्र पारायणाचं पुण्य लागत असतं, म्हणून ती पण खूप म्हणजे केंद्रात सेवा असते। अशी सप्ताहातच नाही, परंतु इतर दिवशी पण ती सेवा करणं खूप महत्वाचे आहे, कारण की इतकी सेवा आणि साफसफाईची सेवा केंद्रात असेल मंदिरात असेल तुम्ही जर केलं ना तर ती सेवा करायला लाज वाटते आपल्याला, की साफसफाईचं काय ते बोगस वाटतं आपल्याला, आपल्या घरी करायला नाही आवडत, आपण मग मंदिरात काय करणार असं वाटतं। परंतु साफसफाईची जर कुठल्याही मंदिरात केंद्रात आणि किंवा कुठे पण असं देवाच्या ठिकाणी, म्हणजे मंदिरात केंद्रात मठात, तर तुम्ही देवाच्या ठिकाणी जर साफसफाईची सेवा केली तर एक गुरुचरित्र पारायणाचं पुण्य लागतं। प्लस आपल्या हातातील जे अशुभ रेषा असतात त्या अशुभ रेषा पुसल्या जात असतात आणि तिथे शुभ रेषा येतात। आता उदाहरणार्थ तुम्हाला म्हणजे हा खूप अनुभव बरं का, हे असं खोटंच नाही सांगते मी किंवा असंच नाही सांगते, हा चांगला अनुभव। उदाहरणार्थ आता बघा, कोणाकोणाची ही धनरेषा असते, धनरेषा इथं तुटलेली असते, मग त्यांना पैशाची अडचण असते, असं पण होतं, पैशाचा प्रॉब्लेम्स असतो, धनरेषा तुटलेली किंवा त्या धनरेषेवर फुली फुली असते। तर जर असं जर असेल एखाद्याला आणि तो जर रोज म्हणजे ती व्यक्ती असेल, म्हणजे महिला असेल पुरुष असेल कोणी असेल, त्यांनी जर रोज केंद्रातलं किंवा एखाद्या मंदिरातले रोज सकाळी म्हणजे साफसफाई केली, सकाळी असेल दिवस तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा, असं काही नाही तुमच्या वेळेनुसार, पण जर साफसफाई पूर्ण केलं, झाडून पुसून सगळं साफसफाई एकदम स्वच्छ केलं रोज, तर तुमच्या त्या ज्या अशुभ रेषा आहे हातावरच्या त्या पुसल्या जातात। हे अगदी म्हणजे 100% अनुभव आणि हे अगदी सत्य आहे। तर ह्या रेषा ना पुसल्या जातात आणि तिथे शुभ रेषा होतात। म्हणजे म्हणूनच माऊली नेहमी सांगतात की
हातातल्या रेषा सुद्धा साफसफाईच्या सेवेने पुसल्या जातात, नेहमी सांगत असतं ते. तर असं असतं. आता आपल्याला जर ती सेवा करायची असली तर म्हणजे सप्त्यात ती पण करू शकतो. पण अगदी अशक्य काय होतं म्हणजे अगदी ते पण नाही जमत आहे. कारण जमत का नाही? किती पण सेवा कोणीतरी घेऊन घेतलेली आहे ते पण करताय. मग आपल्याला ते पण करायला नाही भेटत आहे. मग आपल्याला प्रहर करायची. प्रहरेला पण नाही भेटत आहे. तर आपल्याकडे हे बघा हे ग्रंथ आहे. आपण यापैकी कुठलं पण पारायण करू शकतो. एक तर स्वामी चरित्र आहे. त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र आहे. त्यानंतर सप्तशती गुरुचरित्र आहे आणि हे एक संक्षिप्त गुरुचरित्र आहे. हे सगळे ग्रंथ आहे. तर आपल्याकडे असणार आहे यापैकी आपल्याकडे जोही असणार आहे, जोही ग्रंथ असणार आहे तो आपण वाचन करा. म्हणजे असं आहे की सप्त्यामध्ये गुरुतत्व जास्त असतं, स्वामी तत्व जास्त. आता हे स्वामी नवरात्र जसे काही प्रत्येक देवाचे नवरात्र असतं तसं स्वामी पुण्यतिथीला स्वामी नवरात्र असतं. तर इथे स्वामी तत्व जास्त असतं आणि ह्या तत्वामुळे म्हणजे हे तत्व जास्त असतं म्हणून आपल्याला ह्या पिरियड मध्ये म्हणजे या कालावधीमध्ये आपल्याला स्वामींची सेवा जास्तीत जास्त करायची. आपल्याला नाही गुरुचरित्र वाचायला जमलं हरकत नाही, आपल्याला नाही 7 दिवस मिळत हरकत नाही. जितके दिवस मिळतात ते आपले आहे, बरोबर आहे की नाही? जितके दिवस मिळते आपले. मग आता त्या दिवशी तुम्हाला सप्त्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस 2च दिवस मिळताय, मग तुम्ही स्वामी चरित्र वाचा. मग ते तुम्ही दिवसातून 2 वाचा, 3 वाचा, जितके पाठ होईल तुम्ही तितके करा. स्वामी चरित्र वाचा. स्वामी सप्ताह स्वामी चरित्र वाचा तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला वाटतंय की नाही मला गुरुचरित्रच करायचंय, तर हे संक्षिप्त गुरुचरित्र पण तुम्ही वाचू शकता. हे पण आहे. हे 7 अध्यायच आहे. याला 1 तास पण नाही लागत फार फार. हे छोटस आहे. 1 तास धरून घ्या. मग हे एक तुमचं वाचन होईल. हे पण केलं तरी तुम्हाला हे जर 7 केलं तर तुम्हाला 1 गुरुचरित्र पारायणाचं पुण्य मिळतं. म्हणजे मोठं गुरुचरित्र 1 पारायणाचं पुण्य मिळतं. त्यामुळे हे 7 पण करू शकतात तुम्ही. त्याला काही नाही, मग तुम्हाला एखाद दिवशी 2 वेळा वाचायला मिळतंय म्हणजे वेळ भरपूर आहे मग तुम्ही एखाद दिवशी 2 वेळा वाचू शकता, 3 वेळा वाचू शकतात आणि 3 दिवसात पण पूर्ण 7 पाठ करू शकतात. असं काही नाही त्याचं. त्याचे काही नियम आपलं गुरुचरित्र सारखीच वेगळं काही नाही. त्यानंतर हे दुसरे एक संक्षिप्त गुरुचरित्र आहे. हे तर प्रत्येक अध्यायाचा सारांश आहे. त्यामुळे हे पण करू शकतात आपण. ते हे पण म्हणजे त्याच्यात पण 52 अध्याय आहे. प्रत्येक अध्यायाचा सारांश आहे आणि फलश्रुती पण सांगितलेली आहे. कुठल्या अध्याय वाचल्याने काय फळ मिळतं हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे हे पण करू शकता आपण. त्यानंतर आणखी नाहीच झालं तर आणखी ते पण नाही झालं तर हा ग्रंथ असेल आपल्याकडे तर हे पण करू शकतात. म्हणजे आपल्याला करायला भरपूर चान्सेस आहे. सेवा करायला भरपूर चान्सेस आहे. आपले फक्त मनाजी तयार पाहिजे. आपले मनाजी तयार असेल ना तर आपली कुठलीही सेवा आपण करायची आणि परत कुठली सेवा ही करताना मनापासून श्रद्धेने करायची म्हणजे तुम्हाला त्याची फलश्रुती पूर्ण मिळते. आता आजच बघा म्हणजे आज असं झालं पण एखादं असं पण येतं मला कधी कधी मेसेज येतो किंवा फोन येतं तर फोनला तर मी हेच करते. फोन येतो किंवा मेसेज येतो, ताई ही सेवा केल्याने काय फायदा होतो? ताई हे स्वामी चरित्र वाचल्याने काय फायदा होतो? तर फायद्यासाठी करता कोणी कोणी ठीक आहे ते नवीन असतं. आता एका ताईने मला असं पण विचारलं, तर त्यांनी विचारलं ताई मी 7 स्वामी चरित्र केले तर माझं हे काम होईल का? माझं असं होईल का? माझं तसं होईल का? माझे हे काम अडलेले ते काम होईल का? तर त्यांना म्हटलं असं विचारायचं नाही होईल का असं नाही. तर असं आपण स्वामींना विनंती करायची, स्वामी अशा अशा कामासाठी इतकी इतकी सेवा करते, माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि माझं हे काम करा अशी विनंती करायची स्वामींना. होईल का म्हणजे हे आपण एक प्रश्न विचारतो थोडक्यात हा आपला प्रश्नचिन्ह म्हणजे आपला हा अविश्वास दिसतो ह्या प्रश्नामध्ये म्हणून आपण असं विचारायचं नाही कधी पण. तर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला राग नका देऊ, तुम्हाला एक सांगते मी की अशी विचारायचं असतं स्वामींना किंवा कुठल्या देवांना प्रश्न विचारताना किंवा असं विचारायचं असतं की मी अशी अशी सेवा करते, माझ्याकडनं करून घ्या. माझं असं जे आहे तो सांगायचा, प्रश्न नाही विचारायचा आपण देवांना. आपण देवांना विनंती करायची असते. तर असो, आता तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे नाही गुरुचरित्र वाचायला नाही जमलं. आता हे गुरुचरित्र 7 दिवसात वाचायला नाही जमत आहे मला ताई. माझ्याकडनं 7 दिवस नियम नाही पाळला जाते, नाही जमत आहे. ठीक आहे. मग तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र हे वाचा. हे ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी नियम पाळा. ते पण 1, 2, 3 दिवसातून करू शकतो जसं वेळ भेटेल तसं. नाही जमलं तर हे 7 अध्यायचं करा. हे पण वाचू शकतो. हे नाही जमत आहे तर तुम्ही हे सप्तशती गुरुचरित्र करा. आणि नाही तर आपलं स्वामी चरित्र करा. स्वामी चरित्र पण करू शकतो. हे तर सगळ्यात सोपं आणि सगळ्यात बेटर आहे.
स्वामी चरित्र सारामृत. आता हे तुम्हाला वाटल्यास ह्याचं काय, आपल्याला माहिती की हे 1 तासात होऊन जातं. मग 1 तासात होतं, मग आपण ते दिवसातून 2-4 पण करू शकतो. जसं जसं वेळ भेटला तसं तसं करू शकतो. फक्त त्याचं असं एका बैठकीत केलं तर 1 पाठ होत असतो, एवढं मात्र आहे. तर आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओचं कारण हेच होतं की मग आता आम्ही बघितलं, नावं घेतले केंद्रामध्ये किंवा आम्ही सांगतो की पारायणाला बसा. मग काही जण सांगता ऑप्शन आमच्याकडे असे तसे लग्न आहे, इकडे जायचे किंवा माझा पेपर आहे, आमचे मुलींचं ठीक आहे, मुले पेपर आहे, ठीक आहे, आपण म्हणतो त्यांना अभ्यासाला वेळ पाहिजे. असे काही काही कारण असतात ना, तर त्यांच्यासाठी मग हा व्हिडिओ आहे. आपल्याला पण असं वाटत असेल मला बसायचे मनापासून पारायण करायचे किंवा सप्त्यामध्ये मला काहीतरी सेवा करायची आहे मनापासून वाटत असेल ना, तर आपल्याकडे ह्यापैकी जे पण ग्रंथ असेल ते आपण वाचन करा. अजिबात म्हणजे खंत बाळगू नका. परंतु जेवढे जास्त होतील ना तुमच्याकडे वाचन, तेवढं करा. एक समजलं ना? जेवढं आपल्याकडनं जास्तीत जास्त वाचन होईल तेवढं आपण करायचं आहे सप्त्यामध्ये. आणि स्वामी पुण्यतिथी सप्त्यामध्ये जितके आपल्याला तत्व, ऊर्जा जेवढी घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.